चिन्ह कुठलंही असो, उमेदवार माहीत असल्याने व त्यांचं कार्यरूपी वसाव वारसा संपूर्ण शहराला ज्ञात असल्याने प्रभाग 24 मधून भाजपचं संपूर्ण पॅनल विजयी होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय। डांगे चौक थेरगाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 24 मधून भाजपचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे तर भाजप पुरस्कृत सौ शालिनीताई गुजर, करिश्माताई बारणे व गणेश गुजर रिंगणात आहेत। काही तांत्रिक कारणामुळे सिद्धेश्वर बारणे वगळता अन्य 3 म्हणजे शालिनीताई गुजर, करिश्माताई बारणे व गणेश गुजर यांना चिन्ह वेगळं असलं तरी मतदारांनी त्यांना स्वीकारलं असल्याचं पाहावयास मिळतंय। पॅनलची एकजूट काय असते व कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाजपच्या या 4 उमेदवारांकडे पाहून म्हणता येईल। सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे, शालिनीताई कांतीलाल गुजर, करिश्मा सनी बारणे व गणेश दत्तोबा गुजर यांच्या प्रचाराला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं म्हणजे ही यशाची नांदी असल्याचं बोललं जात आहे। उमेदवारांच्या प्रचारार्थ नुकताच प्रभाग क्रमांक 23-24 मध्ये झालेल्या जनसंवाद सभेमध्ये थेरगावसह पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्का प्रमाणपत्राचे वाटप निवडणुकीनंतर करण्यात येईल, तसंच शहरातील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग केले जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली। याबाबत नागरिकांनी आनंद व्यक्त करून भाजप उमेदवारांबाबत विश्वास व्यक्त केला आहे। प्रचार फेरी दरम्यान प्रभागातील नागरिकांकडून उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय। विशेष म्हणजे उमेदवारांशी नागरिक हक्काने संवाद साधत आहेत। प्रभागातील अडीअडचणी सोडवल्या जातील व प्रलंबित कामे मार्गी लावली जातील अशी अपेक्षाच नव्हे तर खात्रीही भाजपच्या पॅनल बाबत नागरिक बाळगत आहेत। प्रचार फेरीमध्ये स्वतःहून नागरिक आता सहभागी होत आहेत। प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपच्या पॅनलला पाठिंबा पण देत आहेत। खासदार पुत्र शिवसेनेचे विश्वजित बारणे व सिद्धेश्वर बारणे यांच्यातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राइब करायला विसरू नका PCMC.News ला।